मी महाराष्ट्र.com मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात फेमस बँक जीपी पारसिक बँक आणि आमच्या समोर आहेत करंट चेअरमन जे गोपीनाथ पाटील चे सुपुत्र आहेत आणि बँकेमधून आज गेल्या 60 वर्षापासून चेअरमन आहेत। चला जाणून घेऊया की ह्या बँकेची सुरुवात कधी आणि कशी झाली होती। नमस्कार सर। नमस्कार सर, आम्हाला सांगा की आपली ही जी बँक आहे गोपीनाथ पाटील पारसिक जनता सहकारी बँकेची स्थापना कधी झाली होती आणि कशी झाली होती? ह्या बँकेची स्थापना 1972 मध्ये स्वर्गीय गोपीनाथ शिवराम पाटील यांनी केली आणि बँकेची स्थापना होताना नवी मुंबईमध्ये सिडकोनी जेव्हा सगळ्या गाववाल्या लोकांच्या जमिनी जेव्हा ॲक्वायर केल्या तर त्यांना आता मोठ्या प्रमाणात इथे शहर वसणार ही त्यांना कल्पना होती आणि शहर वसण्यासाठी पुढे लोकांना या फंड्सची गरज लागेल। बरोबर। तर तो कुठल्या मार्गाने उभा करायचा तर त्यासाठी बँकेची गरज, बँकेपासून तुम्हाला फंड्स मिळू शकतो ही आयडिया डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बँकेची स्थापना केली। पण त्यावेळी तुम्ही म्हणताय ना 72 मध्ये जन्म झाला बँकेचा, 72 साली सुद्धा भरपूर बँका होती नाही का? मग पारसी जनता सहकारी बँका 72 मध्ये सुद्धा कोऑपरेटिव्ह बँका फार बोटावर मोजण्या एवढ्या होत्या आणि ह्या सर्वसाधारण लोकांना ह्या बँका मदत करत नव्हत्या। बरोबर। तर ह्यांना मदत करण्यासाठी आपली हक्काची बँक असावी हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या बँकेची स्थापना केली। थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की आपले आगरी कोळी जे समाज आहे त्यांना अगदी म्हणजे जेवढं त्यांचा अगदी त्यांच्या म्हणजे घनिष्ठ संबंध असल्यामुळे सहकार म्हणजे करणाऱ्या लोकांना किंवा आपल्याकडे थोडंसं शिक्षा कमी असल्यामुळे लोकांना इतर बँका त्यांना जास्त अप्रोच करत नव्हते किंवा त्यांना जास्त इन्व्हाइट करत नव्हते, त्याच्यामुळे आपली ही बँकची स्थापना झाली होती। बरोबर ना सर? सर एक सांगा की ही गोष्ट चालू झाली 72ला, आज आपण 2014 मध्ये आहोत। या एवढ्या वर्षाच्या प्रवासामध्ये नक्की जीपी पारसिक बँकेची स्पेशालिटी काय आहे सर? बँक जेव्हा सुरुवातीला स्थापन झाले तेव्हा बँकेने सुरुवातीपासूनच सेवा हे बँकेचं एक मोठं असं स्थान आहे की साधारण जो अशिक्षित समाज होता त्यांना बँक फॉर्म भरण्यापासून वगैरे मदत करत आली आणि सगळ्यात मोठं बँकेचं हेच वैशिष्ट्य की बँक जी सेवा देते ते संपूर्ण जेवढ्या कोऑपरेटिव्ह बँक आहेत त्याच्यामध्ये पारसिकची सेवा ही फार महत्त्वाची असते आणि आमचा जो काही कस्टमर आहे हा त्यामध्ये फार समाधानी देणाऱ्या सेवेमध्ये। मग थोडक्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की तुम्ही खरोखर सहकारी म्हणजे लोकांना सहकार्य करायचे असं म्हणून तुम्ही स्वतःला म्हणताय का? हो बरोबर आहे, लोकांना सहकार्यच करत असतो आम्ही। म्हणजे आपली जे अशिक्षित समाज या ठाणे जिल्ह्याला संपूर्ण आपले जे गाववाले म्हणा किंवा कोळी म्हणा ह्यांना संपूर्ण तुम्ही मदत केलेली आहे अजूनपर्यंत। हो। आपलं शेअर होल्डर बेस जास्त करून कोणाकडे आहे सर? शेअर होल्डर आज आमचे 70,000 शेअर होल्डर आहे। टोटल ओव्हरऑल नवी मुंबई, कळवा, ठाणा सगळा ठाणे जिल्हा याच्यामध्ये विभाग केला आहे। पण आपलं म्हणजे शेअर होल्डर म्हणजे आपली जास्त कोण शेअर होल्डरचे टाईप कोणते आहेत म्हणजे इतर लोकही आहेत? सगळे संमिश्र हो सगळं। आणि सर 72 पासून अजूनपर्यंत ही बँकाकडे अजूनपर्यंत 46 ब्रँचेस आहेत, 46 ब्रँचेस आणि ही शेड्यूल बँक पण आहे। शेड्यूल बँक आहे। तर आम्ही येत्या 5 वर्षात जीपी पारसिक बँक कुठे गेली? कारण येत्या 5 वर्षामध्ये आमचं विजन असं आहे की आम्हाला एक 10,000 कोटीचा मिक्स बिझनेस करायचा आहे। 10,000 कोटीचा आणि साधारण ह्याच्यामध्ये आमच्या 2020 पर्यंत 100 ब्रँचेसचा आम्ही टार्गेट केलं आहे। 100 बँकेचा 100 ब्रँच आम्हाला करायचे, त्याचं टार्गेट आम्ही केलं आहे। आणि ही सर हल्ली लोकांना बँक बोललं तर TV आपण बघत बसतो की बाबा संडेला एखादं बिल महत्त्वाचं भरायचं असेल तर काय लोक काय करतात? तर आपली जीपी पारसिक बँक नक्की सगळं मॉडर्न सेवा देते का लोकांना? जीपी पारसिकमध्ये आता आमचं येत्या 1 महिन्यातच नेट बँकिंग आणि मोबाईल बँक सेवा सुरू होते। तर ह्या सगळ्या मॉडर्न सेवा आता महिन्याभरातच आम्ही आमच्या कस्टमरला देऊ शकतो। थोडक्यात म्हणजे आम्हाला प्रायव्हेट सेक्टर जायची गरज नाहीये असं तुमचं म्हणणं आहे की आज आपली आगरी समाज किंवा आपली इतर जे समाज जे आहे त्यांना ई बँकिंग फॅसिलिटी संपूर्ण मिळेल असं तुमचं? हो। थोडक्यात संपूर्ण सेवा आमच्याकडून महिन्याभरातच सुरू करणार आहोत। एक सर तुम्हाला प्रश्न असा होतो की जेव्हा बँक बोललं तर लोक जास्त करून त्याच बँकेला बघतात जे लोकांच्या डोळ्याच्या समोर आहे किंवा मोठ्या प्रमाणात त्यांची जाहिराती असतात किंवा त्यांचे एम्प्लॉईज हार्ड लेवलचे एम्प्लॉईज असतात। तर आपल्या बँकेकडे लोक का आले पाहिजेत सर? काहीतरी कारण असले पाहिजे किंवा आपण स्वतःला कसं समोरे जातो यांच्या समोर?
आमच्याकडे लोकांनी काय आलं पाहिजे, लोकांनाच ते माहिती आहे की बाबा बँकेवर त्यांचा विश्वास येतो, जी सेवा दिली जाते आणि एवढ्या वर्षामध्ये पूर्ण जे काय निकष RBIचे त्याचं कधीच आमच्याकडून उल्लंघन केलं जात नाही. त्यामुळे त्यांना एक पूर्ण खात्री की बँक ही सगळी नियमानुसारच चालते, म्हणजे कायदेशीर चालणारी आपली बँक आहे. त्याच्यामध्ये कधीच आम्ही नियमबाह्य कामं किंवा RBIने जे निकष आहेत त्याच्या पलीकडे जाऊन कधी कामं केली नाही. त्यामुळे लोकांचा सुद्धा ह्या बँकेवर प्रचंड विश्वास आहे. आणि आपली कॉम्पिटिशन हा जो प्रकार आहे, म्हणजे तुझं तुम्हाला पब्लिक सेक्टर बँक म्हणा किंवा प्रायव्हेट सेक्टर बँक म्हणा किंवा अजून पतपेढे जे आहेत ते सुद्धा थोडक्यात आपल्यासारख्या बँक कम्युनिटी लोकांना टार्गेट करत असतात. मग तुम्ही ह्याच्या मध्यस्थी असल्यामुळे कॉम्पिटिशनला कसं फेस करता? कॉम्पिटिशनला तुम्हाला आता कॉम्पिटिशन आहेच तुमची सगळी, तिथे कॉम्पिटिशन मध्ये उतरल्याशिवाय तुम्ही बँकेला पुढे नेऊ शकत नाही. बरोबर. तर ह्या सगळ्या सेवा ज्या काय प्रायव्हेट बँका देत आहेत किंवा छोट्या छोट्या दुसऱ्या बँका असतील, ह्या सगळ्या सेवा आम्ही आमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आमच्या कस्टमरला दुसरीकडे कुठे जायची गरज लागणार. खूप आनंद वाटला. चला, आपल्या समोर एक त्यांचे व्यवस्थापक आहेत दळवी साहेब, तर त्यांच्याशी चर्चा करूया, जाणून घेऊया काही टेक्निकल फीचर आपल्या बँकेबद्दल. नमस्कार सर. सर, बँक बोललात तर ॲसेट्स अँड लायबिलिटीज आम्ही हेच ऐकतोय लहानपणापासून, ॲसेट्स अँड लायबिलिटीज. आणि एक इंग्लिशमध्ये एक म्हण आहे सर, बँक वॉज लुक्ड ॲज अ लोन शार्क. आय डू नॉट नो पीपल अंडरस्टँड. ह्याला मराठीमध्ये मला खरं मला ट्रान्सलेट नाही करता येणार, पण लोन शार्क म्हणून बँकेला लोक घाबरायचे. बरोबर. तर लोक तुमच्याकडून घाबरतात का? आमच्याकडे लोन घ्यायसाठी लोक एकदम हौशेने येतात आणि आमच्याकडे कस्टमरसाठी क्विक असल्यामुळे लोक ताबडतोब अप्रोच होतात. आमच्याकडे अजून दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय, आलेल्या कस्टमरला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जाते. नाही म्हणजे काय, लोक जेव्हा तुमच्याकडे कर्ज घ्यायला जेव्हा येतात त्यांची ॲक्च्युली गरज असते तेव्हा ते येतात. त्यांची गरज आम्ही काय ते समजून घेतो, त्यांचं पर्पज, कर्जाचा पर्पज काय ते समजून घेतो, त्याप्रमाणे त्यांना लोन देतो. अनेक वेळा आपली कम्युनिटी थोडंसं पेपर्समध्येही काही वेळा कमी पण असतं त्यांच्यामध्ये, तुम्ही तसं कसं सॉल्व्ह करता? कमी असलं तरी त्यांना आम्ही गायडन्स देऊ, तुम्ही हे करायला पाहिजे, ते CNचे 3 वर्षाचे रिपोर्ट पाहिजे, जर सॅलरी अर्नर असेल तर 3 महिन्याच्या पगाराच्या स्लिप पाहिजे, तुमच्या कंपनीतून अंडरटेकिंग घ्यायला पाहिजे, अशा प्रकारे त्यांना मदत करतो, गायडन्स करतो थोडक्यात. आणि आपली ओडी फॅसिलिटी वगैरे कसं आहे? ओडी फॅसिलिटीवर आहे आमच्याकडे. नाही म्हणजे ओडी फॅसिलिटी म्हणजे कसं आहे, इथं कॅश क्रेडिट लोन वगैरे आहेत ना, त्या स्टॉकच्या अगेन दिले जातात. त्याच्यामध्ये तुमचं स्टॉकच्या 70% आम्ही लोन देतो. सर, आम्हाला ऐकून असं आहे की तुम्ही या बँकेत म्हणजे 1982 पासून आहात? नाही, मी 1982 पासून आहे. बरोबर. ज्युनियर क्लार्क म्हणून लागलो. बरोबर. आमचे फाउंडर चेअरमन ते गोपीनाथ पाटील. नक्की या बँकेचा यशस्वी मंत्र काय सर? यशस्वी मंत्र फक्त क्विक कस्टमर सर्व्हिस हाच आहे. क्विक कस्टमर सर्व्हिस हाच एक आहे. हाच आहे, त्याच्यामुळेच लोक अट्रॅक्ट होतात आमच्याकडे. सर, अजून एक प्रश्न असा आहे, आम्ही नेहमी बँकेत बघतो एक बोर्ड लागलेला असतो, मे आय हेल्प यू. खरोखर आपली बँक आहे? पण आमच्याकडे त्या प्रकारे मे आय हेल्प यू बोर्ड लावला तरी प्रत्यक्ष आम्ही मदत करतो. म्हणजे नक्की तुम्ही जे मे आय हेल्प यू आपण जे म्हणतो ते खरोखर तुम्ही पाळत? आम्ही पाळतो. आमच्याकडे तुम्ही कधी कुठल्याही ब्रांचला व्हिजिट करा, तुम्हाला जरा प्रत्येक येईल. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच सहकारी बँका आहेत आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी क्लेम करणारे भरपूर लोक आहेत, पण एकच अशी बँक आहे GP पारसिक बँक. त्याचे फाउंडर गोपीनाथ पाटील साहेबांनी एक ग्रीन प्लांटेशन हा एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्याकडे प्रोजेक्शन होता. नक्की काय आहे जाणून घेऊया रणजित पाटील साहेबांकडनं, जे करंट चेअरमॅन आहेत. सर, आम्हाला सांगा की नक्की हे काय संकल्पना आहे, रचवली गेली होती सर? साधारण एक 35 वर्षापूर्वी ज्यावेळेला साहेबांनी ह्याचं प्लांटेशन सुरू केलं त्यावेळेला पूर्ण डोंगर हे उजाड होते, ते काही नव्हतं, एकही झाड नव्हतं. तर त्यावेळेला त्यांच्या मनात एक कल्पना आली की बाबा नाही, हे पूर्ण डोंगरांचं आपण वनीकरण करावं, ज्याच्यापासून समाजाला त्याचा फायदा होईल आणि जवळपासची जे लोक राहणार आहेत त्यांना कुठे लांब जाण्यापेक्षा इकडेच तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येईल. आणि ते घेण्यामागे आमचं असं दुसरं हेतू काय नव्हता की बाबा त्यापासून आपल्याला काय उत्पन्न मिळावं. बरोबर. फक्त समाजाला त्याचा फायदा व्हावा आणि निसर्ग वाढावा, हे एकच उद्देश त्याच्यामध्ये. खूप सुंदर सर. हल्ली लोक स्वतःसाठी बिल्डिंगमध्ये गार्डन बांधत नाहीत. या बँकेने आज 70 हेक्टर जाग्यामध्ये
लोकांना एम्प्लॉयमेंट देऊन ते स्वतःची त्यांची एक सिस्टर कन्सर्न किंवा त्यांची अजून एक जे संस्था आहे बँकेला जोडून आहे ती संस्था, बरोबर ना सर? बँकेला संस्था जोडून आहे का ती बँक? जोडून नाही, ती सेपरेट आमची संस्था आहे. सेपरेट संस्था आहे आणि त्या संस्थापासूनही अशी एक संतती रचवलेली आहे आणि खूपच सुंदर. आज सगळीकडे प्रदूषणचं आहे, इंडस्ट्रीज वाढलेत, पण या झाडेमुळे ह्यांची संकल्पनेमुळे आज आपण डोंगरावर जाऊ संपूर्ण ग्रीन दिसते. आणि या संपूर्ण एरियाचं नाव जो पारसिक आहे तो पारसिक हिल, तो खरोखर पारसिक हिल आहे. तर मी ह्याला खूप खूप म्हणजे सांगतो की अशी एक बँक बरेच यावे, पण मला वाटत नाही कोणती बँक अशी येऊ शकेल का की असं जी विजन आपण त्याला म्हणतो थोडक्यात, किंवा इंग्लिशमध्ये त्याला एक विजन म्हणतो. लोक विजन म्हणतात, इंडस्ट्रीचं विजन म्हणतात, लोक म्हणतात आम्ही 10,000 लोकांना एम्प्लॉयमेंट देऊ. पण असं निसर्गीचं विजन करणारे व्यक्ती एकच होते, गोपीनाथ पाटील साहेब. आणि मी त्यांना खूप 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 धन्यवाद देतो, अभिनंदन करतो की असे व्यक्ती होते. आमचं एवढंच फक्त सौभाग्य नाही की आम्ही त्यांची चर्चा करू शकलो साहेब. चला जरा त्याच्यावर तुम्ही तुमचं महत्त्वाचं बोलले, आम्ही धन्यवाद सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद मुला. जय हिंद, जय महाराष्ट्र.